नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. मध्य प्रदेशातील दोघांना ठोकल्या बेड्या. कागलमध्ये 2 तर आष्टा जिल्हा सांगली येथे घरफोडी करणाऱ्या मध्य प्रदेशातील रेकॉर्डवरील दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून सुमारे 19 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह 32,44,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आणला. पवन उर्फ आर्या रामदास मदोरिया वय 42 राहणार 125A ब्लॉक खालसा चौक इंदूर आणि रोहित कुमार धनश्याम पाल वय 35 राहणार पांड्याखेडी मक्षी रोड ठाणा चिमनगंज मंडी उज्जैन अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या दोघांकडे चौकशी केली असता कागलमध्ये गत वर्षी घरफोडी करून 7.5 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह 9,81,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. यासह आष्टा जिल्हा सांगली येथेही यावर्षी रोख 20,000 रुपयांसह 1,85,000 रुपयांची घरफोडी केल्याची कबुली त्यांनी दिली. या तिन्ही घरफोडीतील लंपास झालेला मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक सुशांत चव्हाण, उपनिरीक्षक जालिंदर जाधव, संतोष गळवे आदींनी मार्गदर्शन केलं. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.